बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईमधून। मुंबईसह उपनगरात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। तर मुंबईसह उपनगरामध्ये देखील सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। यामुळे ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले, रस्त्यांवर देखील पाणी साचले, त्याचबरोबर मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। तर मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि विरारमध्येही मुसळधार पावसाने झोडपून काढले। ठाण्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, तर नवी मुंबईतही मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडतोय। तिकडे विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये देखील सकाळपासून पाऊस सुरू असल्या कारणाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलंय। तर मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नालासोपारा या सगळ्याच भागांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। अनेक भागांमध्ये रस्त्यावर देखील पाणी साचलंय। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा आता पुनरागमन केलेलं आहे आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्याचबरोबर अंधेरी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रूज, मुलुंड या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि रस्त्यावर सांताक्रूजमध्ये आपण बघू शकतो रस्त्यावर पाणी साचलंय। त्याचबरोबर नागरिकांना तिथून वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागतोय, पाण्यातून त्यांना गाड्या न्याव्या लागतायत। तर मुंबईसह उपनगरामध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय। तर गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा पुनरागमन केलंय। पहाटेपासूनच मुंबईसह परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतोय। मुंबईकरांचं तसेच पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय। तिकडे मरीन ड्राईव्हला देखील मुसळधार पाऊस पडतोय। तर मुंबईकरांसह पर्यटकांनी या ठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद घेतलाय। तर गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह या दोन्ही ठिकाणी सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। पाण्याची पातळी देखील वाढल्याचे दृश्य आपण बघू शकतो। तर पण पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंद घेतलाय। तर मुंबई उपनगरात आज सकाळपासून पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवे हे पाण्याखाली गेलंय आणि अंधेरी सबवे पूर्ण वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलंय। महानगरपालिका अधिकारी तसेच पोलीस देखील बॅरिगेट लावण्यात आलेला असून वाहतुकीसाठी पूर्ण रस्ता बंद करून तिथली रहदारी देखील आता बंद करण्यात आली आहे। तर अंधेरी सबवेमध्ये पूर्णपणे पाणी साचल्याचं दृश्य दिसतंय। त्याचमुळे हा सबवे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या अंधेरी सबवे इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रणाली, अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय, तिथे पाणी साचलंय, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? मी सध्या अंधेरी सबवेमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आत्ताची वाहतूक जी एका बाजूची आहे, खरं मधली गल्ली आहे, सबवेमधून अजूनही वाहतूक सुरू झालेली नाही। हा जो पलीकडचा रस्ता आहे जो काही काळासाठी बंद करण्यात आला होता, आता इथलं पाणी ओसरलं असल्यामुळे या बाजूची वाहतूक सुरू झालेली आहे। परंतु पावसाचा जोर जो आहे तो आता पुन्हा एकदा वाढलेला आहे, त्यामुळे बऱ्याच म्हणजे साधारणतः तासाभरापासून बंद असलेला हा जो सबवे आहे तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं चित्र दिसत नाहीये। आपण पाहतोय महानगरपालिकेचे आणि त्याचबरोबर ट्रॅफिक विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत। खरं तर आता 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणचं पाणी पूर्ण ओसरलेलं होतं आणि सबवेतली वाहतूक सुरू होईल असं वाटत असताना पुन्हा एकदा पावसानं जोर पकडलेला आहे। त्यामुळे फक्त पादचाऱ्यांसाठी खुला असलेला हा सबवे
थोड्या वेळामध्ये वाहतुकीसाठी खुला होईल असं वाटत होतं, परंतु अजूनही तो वाहतुकीसाठी खुला झालेला नाहीये. कारण सबवेच्या आतमधला जो भाग आहे हा जरासा खोलगट असा भाग आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणून जेव्हा वाहनं जातात तेव्हा त्यांना एक मोठी अडचण निर्माण होते. विशेषतः गाड्यांच्या इंजिनमध्ये वगैरे पाणी गेल्यामुळं त्या गाड्या बंद पडतात आणि त्यामुळे नेहमीच या ठिकाणी गाड्या अडकून पडल्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे. सकाळपासून दोनदा वाहतूक बंद करण्यात आली आहे. मधल्या कालावधीमध्ये पाणी ओसरलं होतं, त्यामुळे वाहतूक सुरू सुद्धा केली होती, परंतु त्यानंतर साधारणतः आता तासभर झालेलं आहे, पुन्हा एकदा वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मुंबईचा हा जो अंधेरीचा सबवे आहे हा खोलगट भाग आहे आणि इथं तुर्तास तरी, कारण वरून हा रेल्वे ओव्हरब्रिज असल्यामुळं या ठिकाणी दुरुस्ती करता येणं शक्य नाहीये, उंची वाढवता येणं शक्य तुर्तास तरी नाहीये आणि त्यामुळं ईस्ट वेस्टची जी वाहतूक आहे पाणी भरल्यामुळे खोळंबा होतो. खरं तर फार कमी रस्ते आहेत आणि त्यामुळे जे काही रस्ते आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अडचण होत असते वाहतूक जर थांबली तर. तसंच अंधेरी ईस्ट आणि वेस्टला जोडणार हा जो सबवे आहे इथे जेव्हा पाणी साचतं तेव्हा इथली वाहतूक बंद पडते आणि त्याचा परिणाम हा सकाळी आपल्या आपल्या कामावर जाणारी जे चाकरमानी आहेत किंवा नोकरदार वर्ग आहे त्यांना मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळतो आणि तसाच फटका आज सुद्धा बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. साधारणतः 12:30च्या सुमारास मुंबईमध्ये म्हणजे समुद्रामध्ये मोठी भरती ही सांगण्यात आली आहे. या मोसमातल्या ज्या मोठ्या भरती आहे त्यापैकीची एक मोठी भरती जी आहे ती या दिवसांमध्ये आहे आणि 12:30च्या सुमारास ही भरती आहे. त्यावेळेला जर जोरदार पाऊस कोसळला तर मात्र सखल भागांमध्ये पाणी जास्त वेळ साचून राहू शकतं. त्यामुळे त्या कालावधीमध्ये पावसाचा जोर कसा आहे हे बघूनच मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडावं असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. तुर्तास मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच प्रणाली, तर अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडतोय. सर्वाधिक पावसाची नोंद बेलापूर रोड परिसरात झाली आहे. आता तिथे 93% पाऊस पडलाय आणि त्याच्या तुलनेमध्ये कोपरखैरणे परिसरात केवळ 39.90% पावसाची नोंद झाली आहे. तो सर्वात कमी पाऊस झालेला विभाग ठरलाय. तर सध्या तरी नवी मुंबईतील कोणत्याही भागामध्ये पाणी साचलेलं नाहीये. तर विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये देखील मुसळधार पावसानं झोडपलंय. नालासोपाऱ्याच्या शंखेश्वर नगर, आचोळे रोड आणि तुर्लीज विवा या कॉलेज परिसरामध्ये पाणी साचलंय. तर रस्त्यावर देखील पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दर पावसाळ्यात साचणाऱ्या या पाण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. रात्रीपासून वसई विरारला पावसाने झोडपून काढलेला आहे आणि या पावसामुळे सकल भाग जे आहे जलमय झालेले. मी आता नालासोपारा पूर्वेकडील मजेटिया पार्क मध्ये आलेलो. मी आपल्याला दाखवतो. या ठिकाणी हा जो परिसर आहे, हा जो रस्ता आहे मजेटिया पार्क रस्ता आहे आणि या बाजूलाच या ठिकाणी कपोल शाळा आहे, या ठिकाणी पंचम स्कूल बाजूला आहे. अशा 3-4 शाळा या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती हा जो रस्ता आहे तो जलमय झालेला आहे. ही कोणती नदी नाही आहे, तर हा खरं तर रस्ता आहे. कारण महापालिका नालेसफाईवरती करोडो रुपये खर्च करते, मात्र हे करोडो रुपये नेमके जातात कुठे? कारण या नालेसफाईचा पोल खोल जो आहे पावसाने केलेला आहे. 10 मिनिटाच्या पावसाने ही परिस्थिती झालेली आहे. आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण परिसराला हे महापालिकेचे ठेकेदार जबाबदार असल्याचा नागरिक आरोप करत आहे. या ठिकाणी जे ठेकेदार असतील त्यांच्यावरती कोण कारवाई करणार? नागरिकांचं आणि दुकानदारांचं होणारं नुकसान महापालिका भरून देणार आहे का, असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. पुढची बातमी पाहूयात. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत. धरणातून वैनगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये 91,855 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. तर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास आणखीही दरवाजे उघडण्यात येणार आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झालाय.
पर्लकोटा या नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे इंद्रावती नदीच्या पुराच्या दबावातून पर्लकोटा नदीला पूर आलाय। हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला पर्लकोटा नदीवर पूल पाण्याखाली गेलाय, तर त्यामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। पुराचे पाणी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय, तर या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर भामरागड तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 24 तासांमध्ये इथे 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर धरणातील पाणीसाठा 82.19% पर्यंत पोहोचलाय। सध्या धरणाच्या सांडव्यातून पाणी विसर्ग तात्पुरता थांबवण्यात आलाय। गेल्या आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोमात पुनरागमन केलंय। पावसाची तीव्रता पाहूनच विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी रजनीश भारिया यांनी दिली। मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये देखील पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण पुन्हा एकदा भरू लागले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे, तर काल रात्री कासारसाई धरणाच्या सांडव्यामधून 414 क्युसेक पाण्याचा विसर्ग कासारसाई नाला पात्रात करण्यात आला। तर गोंदिया जिल्ह्याला देखील आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय। गोंदिया जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून 3168 क्युसेक मीटर पाण्याचा विसर्ग होतोय, तर पुजारी टोला धरणातून 119 क्युसेक मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे। परिसरातील आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी प्रशासनाकडून देण्यात आलाय आणि प्रशासन सुद्धा रेड अलर्ट असल्यामुळे अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलंय। गोंदिया जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। गोरेगाव तालुक्यातील कमरगाव आणि बबई या नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने दोन्ही गावांचा संपर्क देखील तुटलाय। या नाल्यावरील पुलावरून 1.5 ते 2 फूट पाणी वाहत आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील तलाव आणि नद्या देखील भरल्याने धापेवाडा बॅरेजच्या 7 गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जातो, तर पुजारी टोला आणि कालीसराय धरणाच्या दरवाजामधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आलंय, त्यामुळे आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर अकोल्यामध्ये देखील मुसळधार पावसामुळे जुन्या किल्ल्याची भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्याचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झालाय। तर अकोल्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे एका जुन्या किल्ल्याची भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्याचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होतोय। भिंत कोसळण्याचे अतिशय थरारक दृश्य आपण पाहतोय।